ज्यांचे नाव सदैव ओठी त्या स्वामींना माझे वंदन कोटी कोटी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. परमपूज्य गुरुमौली सेवा कार्य या चॅनलवर मी आपले स्वागत करते. स्वामी आई तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. स्वामी आई तुम्हाला नेहमी आनंदात, समाधानी व आरोग्य संपन्न ठेवो. तुम्हाला तुमच्या चांगल्या कामात भरभरून यश मिळो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना व परमपूज्य गुरु मौली यांना त्रिवार वंदन करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्व महिन्यामध्ये श्रेष्ठ अशा श्रावण महिन्याचे आगमन झाले आहे. या महिन्यात सण, वार, व्रत, वैकल्ये यांची एक साखळीच तयार झालेली असते. आपणाला माहीतच आहे की श्रावण महिना हा देव देवेश्वर, देवांचेही देव भगवान महादेव, विश्वपिता परमेश्वर यांच्या उपासनेचा अतिउच्च कालावधी, विश्वपित्याच्या महान पूजनाचा, अभिषेकाचा आणि मान सन्मानाचा पर्वाचा दिवस सुरू होतो. म्हणजेच श्रावण महिन्याची व श्रावणी सोमवारची सुरुवात होते. त्यानिमित्ताने मी आपणास शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा, म्हणजे रुद्र अभिषेक कसा करायचा, शिवमुठ कशी व्हायची व शिवमुठीचे महत्त्व काय आहे ते सांगणार आहे. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण याच्यामध्ये मी जी रुद्राची माहिती सांगितलेली आहे ती खूप साधी आणि सोप्या भाषेत आहे, जे करून की आपल्याला रुद्र अभिषेक करताना काही अडचण येणार नाही. माझी ही रुद्राची माहिती घेऊन तुम्ही फक्त श्रावणी सोमवारच नाही तर संपूर्ण श्रावण महिना आपल्या वेळेनुसार रुद्रसेवा करून आपण आपल्या कुळाचं संरक्षण, संवर्धन व आपल्या कुळाचा उत्कर्ष करावा. रुद्र अभिषेकाचा हा व्हिडिओ पाहून आपण घरच्या घरी अभिषेक करून आपल्या घरात विश्वपिता भगवान शंकराचे अस्तित्व असल्याची जाणीव होऊन त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये जे व्यसनी, आजारी, मद्यपी, धूम्रपी, मांसाहारी असतील, 18 खोडीचे असतील त्यांना हे तीर्थ दिले तर सुंटे वाचून खोकला जाईल, असे परमपूज्य गुरु मौली यांचे अमृत वचन आहे. चला तर मग मी तुम्हाला रुद्र करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे आणि रुद्र करताना आपणाला कोणते श्लोक मंत्र घ्यायचे आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत ते सांगणार आहे. प्रथम आपल्याला जेथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून तेथे छोटीशी स्वास्तिकची रांगोळी काढायची आहे. रांगोळीची हळद, कुंकू, गंध, अक्षता व फुल वाहून पंचोपचार पूजा करायची आहे. त्या स्वास्तिक काढलेल्या जागेवरती चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्याच्यावरती पिवळ्या किंवा पांढऱ्या कलरचे आसन अंतरायचे आहे. चौरंगावर एक बेलाचे पान ठेवायचे आहे व त्या बेलाच्या पानावर आपल्या घरातील महादेवाची पिंड ठेवायची आहे. एक लक्षात घ्या, पिंडीचे तोंड हे उत्तरेकडे असावे. म्हणजे आपण जर पूर्वेकडे तोंड करून पूजेला बसणार असाल तर आपल्या डाव्या हाताकडे पिंडीचे तोंड करायचे, ती उत्तर दिशा असेल. आपल्या डाव्या हाताची दिशा म्हणजे उत्तर दिशा. अभिषेक करण्यासाठी एक ताट, महादेवाची पिंड धुण्यासाठी एक ताट, गळती म्हणजेच तांब्या आणि स्टँड. जर आपल्याकडे गळती नसेल तर आपल्या जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रातील स्टॉलवर आपल्याला ती मिळेल. जर स्टॉलवरही नाही मिळाली तर पेल्यात पाणी घेऊन चमच्याने पिंडीवर अभिषेक करू शकता. पण त्यावेळी तुम्हाला कोणाची तरी मदत लागेल, कारण आपणच वाचून आपणच अभिषेक करायचा म्हणजे कठीण होईल. म्हणून आपल्याला कोणाची तरी मदत लागेल, जेणेकरून की ते एक जण वाचतील आणि एक जणाने पेल्यातील पाणी पिंडीवरती चमच्याने घालावे. त्याचबरोबर देव पुसायला एक वस्त्र, अभिषेक करण्यासाठी पाणी, अष्टगंध, अक्षता, हळद, कुंकू, धूप, दीप, कापूर, शिवमुठीसाठी लागणारे साहित्य, ज्या सोमवारी जी शिवमुठ आहे ते धान्य, बेलपत्र, फूल, भस्म आणि नैवेद्य जो तुम्हाला बनवणे शक्य असेल तो. पण भगवान शंकरांना चुरम्याचा नैवेद्य हा अत्यंत प्रिय आहे. जर आपल्याला वेळ असेल तर चुरम्याचा नैवेद्य बनवा. चुरम्याचा नैवेद्य कसा बनवायचा ते सगळ्यांनाच माहीत आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. कणिक मळून त्याची पोळी करून भाजून हातावर बारीक करून घ्यायची. त्याच्यामध्ये गूळ आणि तूप घालून ते मिक्सरला एकजीव करून घ्यायचे.
व त्याचे छोटे छोटे लाडू बनवायचे, त्याला चुरमा असे म्हणतात. त्याचबरोबर नित्यसेवा ग्रंथही लागेल, कारण या पूजेसाठी लागणारे सर्व स्तोत्र व मंत्र या ग्रंथातच आहेत, म्हणून हा ग्रंथ ही लागेल. ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाही त्यांनी हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत केंद्रातील स्टॉलमध्ये जाऊन चौकशी करा, तेथे आपल्याला तो नक्कीच मिळेल. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवमूठ देवाला अर्पण करण्याचे हे व्रत स्त्रीप्रधान असते, म्हणूनच सर्व स्त्रिया कुमारिका या व्रतात सहभागी होतात. रुद्राभिषेक स्त्री पुरुष कोणीही केला तरी चालतो, पण शिवमूठ ही विशेष करून महिलांनीच करावी, कारण त्यामुळे त्यांचं सौभाग्य अखंड टिकतं, घरात त्यांचा मान सन्मान टिकून राहतो, त्यांना सासुरवास भोगावा लागत नाही. म्हणून रुद्रसेवेत शिवमूठ ही महिलांनीच व्हावी. घरातील सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन शिवमूठ अर्पण करावी, कारण यामुळे आपल्या घरातील सुख शांती एकमेकाबद्दल आदर टिकून राहतो. आपल्या घरातील वातावरण गोकुळासारखे होऊन आपल्या घरातील आनंद टिकून राहतो. म्हणूनच आपण सर्वांनी मिळेल त्यावेळी म्हणजेच सोमवारी दिवसभरात कधीही रुद्राभिषेक करून भगवान शंकराची अतिउच्च कोटीची सेवा करा. ज्यांना कामामुळे सकाळी नाही जमलं तरी रात्री ही सेवा करू शकता, कारण श्रावण महिना हा संपूर्ण भगवान शंकरांना समर्पित असल्याने दिवसा आणि रात्री आपण कधीही ही सेवा करू शकतो व आपल्या कुळाचे संरक्षण करू शकतो. सध्या धावत्या युगामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही, म्हणून आपल्याला या महाकाल भगवान शंकरांना शरण जायचे आहे आणि हा रुद्राभिषेक आपल्याला करायचा आहे. अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चंडाल का, काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. चला तर मग रुद्राभिषेक कसा करायचा ते सांगते. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जागा स्वच्छ पुसून तेथे स्वास्तिक काढून त्याची पूजा करून त्याच्यावर चौरंग मांडायचा व त्याच्यावरती पिवळे किंवा पांढरे आसन अंथरून त्याच्यावरती एक बेलपान ठेवायचे व त्या बेलपानावर आपल्या देवघरातील जी महादेवांची पिंड आहेत ती आपल्याला त्या चौरंगावरती मांडायची आहे. आधी आपल्याला आपल्या पूजेतला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा करताना दीप प्रज्वलित असले गरजेचे आहे, कारण त्या पूजेतला अग्नी हा आपण केलेल्या पूजेचा साक्षीदार असतो आणि अग्नीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे कोणतीही देवता अग्नीशिवाय पूजा किंवा नैवेद्य स्वीकार करत नाहीत. चौरंगावर स्थापन केलेली शिवलिंगाची जी प्रतिमा आहे ती आपल्याला आपल्या ताटात घ्यायची आहे. ताटात घेतलेल्या शिवलिंगावरती म्हणजेच शिवपिंडीवरती आपल्याला स्टँड लावायचे आहे. त्या स्टँडवरती अभिषेक पात्र ठेवून त्यात पाणी घालायचे आहे. अभिषेक पात्रात पाणी घातल्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शीर्ष घ्यायचे आहे. गणपती अथर्व शीर्ष घेताना आपल्याला फलश्रुती घ्यायची नाहीये, फक्त गणपती अथर्व शीर्ष घ्यायचे आहे. त्यानंतर रामरक्षा स्तोत्राचे पहिले 1 ते 10 श्लोक घ्यायचे आहेत, फक्त 1 ते 10 श्लोक. त्यानंतर श्रीसूक्त घ्यायचं आहे. श्रीसूक्त पण फलश्रुती घ्यायची नाही, फक्त श्रीसूक्त घ्यायचं आहे, फलश्रुती नाही. नंतर शिवमहिम्न स्तोत्र जे प्राकृतही आहे आणि संस्कृतही आहे, आपल्याला जे शक्य असेल ते घ्या, किंवा रुद्र अध्याय तेही घेऊ शकता, तेही मराठीमध्येही आहे आणि संस्कृतमध्येही आहे, जे तुम्हाला सोपे जाईल ते. शिवमहिम्न स्तोत्र हे 1 ते 43 ओव्यापर्यंत आहे आणि रुद्र अध्यायामध्ये 2 विभाग आहेत, चमक विभाग आणि नमक विभाग. चमक विभागमध्ये पण अनुवाक 11 आहेत आणि नमक विभागमध्ये पण अनुवाक 11 आहेत. दोन्हीतले 11 अनुवाक आपल्याला पूर्ण घ्यायचे आहेत. एक वेळा श्री कालभैरवाष्टक स्तोत्र आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर 11 वेळेस महामृत्युंजय मंत्र आपल्याला घ्यायचा आहे. या पद्धतीनं आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर नम पार्वती पतये हर हर महादेव असा म्हणून जयघोष करायचा आहे. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर ताटातील पिंड ही स्वच्छ पुसून तिला चौरंगावरती परत स्थापन करायचं आहे. सर्व पूजा संपल्यानंतर ताटातील तीर्थ हे घरातील सर्व कुटुंबियांनी घ्यायचे आहे. थोडेसे तीर्थ सर्व घरात शिंपडायचे आहे. पिंड चौरंगावरती ठेवल्यानंतर पिंडीला अष्टगंध व भस्म लावायचे आहे.
नंतर अक्षता व्हायच्या आहेत. पिंडीचा पुढचा जो निमुळता भाग असतो त्याला शाळुंका असे म्हणतात आणि तिथे भगवती पार्वती मातेचे स्थान असते, म्हणून तेथे हळद आणि कुंकू लावायचे आहे. पिंडीवरती फुले व्हायची आहेत. परत शिवमूठ व्हायची आहे. शिवमुठीचे धान्य आहे ते स्वच्छ करून घ्यायचे आहे. मुठीत बसेल एवढे धान्य शिवाला व्हायचे आहे, याला शिवमूठ असे म्हणतात. त्यानंतर मुठभर धान्य हातात घेऊन पिंडीवर अर्पण करायचे असते, कारण ज्ञान असो, धन असो अथवा धान्य असो ते वाटल्याने जास्त वाढत असते. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की शिवमूठ कशी अर्पण करावी, का करावी आणि शिवमूठ वाहिलेल्या धान्याचे काय करावे. आता पहिला प्रश्न, शिवमूठ कशी अर्पण करावी. तर शिवमूठ ही 3 प्रकारे अर्पण करता येते. पहिल्या सुरू मुठभर धान्य हातात घेऊन जो अर्पणाचा मंत्र आहे तो आधी म्हणायचा. मंत्र म्हटल्यानंतर मुठीतील धान्य हे अंगठ्याकडून आपण ही शिवमूठ अर्पण करू शकतो, कारण या शिवमूठ अर्पणाच्या पुण्याने आपल्या पितरांना सद्गती भेटते. म्हणून महिलांच्या सासरच्या आणि माहेरच्या पितरांना सद्गती मिळते. दुसरी पद्धत शिवमूठ अर्पण करण्याची म्हणजे आपल्या मुठीतील धान्य शिवपिंडीवरती धरून हातातील ते धान्य थोडेसे सरळ पिंडीवरती सोडणे. याचे महत्त्व म्हणजे जर आपल्या कुळावर देवी देवतेचा कोप असला, जर काही उग्र देवता कोपलेल्या असतील तर त्या बाधा दूर होतात, म्हणून शिवमूठ सरळ अर्पण करायची. आणि तिसरी पद्धत म्हणजे जर आपल्या कुळावर संत महात्म्य किंवा गुरूंचा कोप असेल तर तो निवारण करण्यासाठी शिवमुठ ही करंगळीच्या साह्याने सोडली जाते. म्हणजे मुठीतील धान्य हे खालच्या म्हणजे करंगळीच्या तेथून सोडायचे. या 3 पद्धती शिवमूठ अर्पण करण्याच्या आहेत. जर आपण या 3ही पद्धतीने शिवमूठ अर्पण केली तर 3ही पद्धतीचे फळ आपल्याला मिळते. शिवमूठ आपल्याला 3ही पद्धतीने अर्पण करायची आहे आणि शिवमूठ अर्पण करण्याचा मंत्र आहे नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शिवलिने शृंगी भृंगी महाकाल युक्ताय परमात्मने शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा न आवडतीची असेल तर आवडती कर रे देवा. हा मंत्र म्हणून मुठीतील किंचित धान्य हे अंगठ्याकडून व्हावे, परत थोडेसे सरळ व्हावे व उरलेले करंगळीकडून व्हावे. अशा पद्धतीने 3ही प्रकारे शिवमूठ अर्पण करायचे आहे. धान्य हे एक मूठच घ्यायचे आहे, पण अर्पण 3 प्रकारे करायचे आहे, जेणेकरून पितरांनाही सद्गती, देवी देवतांच्या कोपापासूनही मुक्ती आणि संत महात्मे व गुरूंच्या कोपापासूनही मुक्ती. आता प्रश्न पडतो की या शिवमूठ वाहिलेल्या धान्याचे काय करायचे. दुसऱ्या दिवशी हे धान्य काढून घेतल्यावर त्यातील थोडे धान्य हे पक्ष्यांना टाकायचे व उरलेले धान्य हे आपल्या धान्यात मिसळून ठेवायचे, जेणेकरून आपल्या धान्यातले दोष नष्ट होतात व धान्याची वृद्धी होते. शिवमूठ वाहून झाल्यावर पिंडीवर शिवशतनामावली घेऊन बेलपत्र पिंडीवर व्हायचे आहे. बेलपत्र वाहताना मऊ भाग हा पिंडीवर व खरबूड भाग हा वर करायचा आहे. देठ देवाकडे करून बेलपत्र व्हायचे आहे. हीच योग्य व शास्त्रोक्त पद्धत आहे बेलपत्र देवाला वाहण्याची. बेलपत्र वाहून झाल्यावर नैवेद्य दाखवावं व नैवेद्य दाखवायच्या अगोदर धूप दीप ओवाळून घ्यावा. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची व केलेली भोळी भाबडी सेवा तुमच्या चरणी समर्पित करून घ्या. व जर पूजेत काही कमी जास्त झालं असेल, काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या घरावर राहू द्या, आमच्या कुळाचे संरक्षण करा म्हणून विनंती करायची आहे. शिवरुद्र पूजेचे खूप सारे फायदे आहेत. जर आपण या प्रकारे रुद्रपूजन संपूर्ण श्रावण किंवा श्रावणी सोमवार केले तर घरात सुख समृद्धी होऊन भरभराट होते. घराण्याचे दोष कमी होतात, घरातील कलह दूर होतात, सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते, पितृदोष कमी होतात,
घरातील असाध्य असे आजार बरे होतात, कुंडलीतील दोष कमी होतात. भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी आहेत. ज्या घरात नित्य भगवान शंकराची पूजा होते तेथे आर्थिक स्थैर्य लाभून कर्जबाजारीपणा कमी होतो. रुद्रवाचन करून भगवान शंकराच्या पिंडीवर केलेल्या अभिषेकाचे तीर्थ म्हणजे अमृता समान आहे. सर्व प्रकारच्या आधी व्याधी, रोग व दोष या तीर्थाने नाहीसे होतात. असाध्य असे आजार या तीर्थाने बरे होतात. म्हणून घरातील सर्वांनीच हे तीर्थ अवश्य घ्यावे. ज्या घरात व्यसनाधीन व्यक्ती आहेत, तसेच रागीट, तापट, हट्टी, चिडखोर मुले आहेत, अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो. व्यसनाधीनता कमी होते. घरातील मांसाहार तसेच 18 खोडीचे माणसे या तीर्थाने बरे होतात व आयुष्यभर निरोगी राहतात, असे परमपूज्य गुरुमाऊली यांचे अमृत वचन आहे. श्री स्वामी समर्थ. मी आपल्याला व्हिडिओत सांगितलेलं आहे की शिवमूठ हे 3 प्रकारे अर्पण करायची. तर मी आता आपल्याला प्रत्यक्षात दाखवत आहे की ते 3 प्रकार कसे आहेत, ते म्हणजे ते 3 प्रकार कुठले आहेत. हे असं मुठभर धान्य हातात घेऊन आधी अंगठ्याकडून म्हणजे ही या प्रकारे शिवमूठ अर्पण करायची. हा पहिला प्रकार. सरळ म्हणजे या प्रकारे शिवमूठ अर्पण करायची. आणि तिसरा प्रकार करंगळीकडून म्हणजे या प्रकारे शिवमूठ अर्पण करायची. अशा 3 प्रकारे शिवमूठ अर्पण करायची. हे असे 3 शिवमूठ अर्पण करण्याचे प्रकार आपल्याला मी दाखवलेले आहेत. प्रत्यक्षात त्याच्यासाठी करून दाखवलं की आपल्याला सांगितलेलं समजणार नाही, म्हणून मी हा आपल्याला एक छोटासा डेमो करून दाखवलेला आहे. तर याच प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. जर माझा माहिती दिलेला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.